गावात न राहता घरभाडे भत्ता घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी. शिक्षक मुख्यालयी राहतच नसल्याचे माहिती अधिकारात उघड. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून शासनाने शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचा नियम करून दिला आहे. मुख्यालयी राहण्यासाठी शासनाने घरभाडे भत्ता या नावाने दरमहा पगारात गलिलठ्ठ आर्थिक तरतूद देखील केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किन्होळा गावात जिल्हा परिषद उर्दू शाळेत मात्र काही शिक्षकांनी मुख्यालयी न राहता केवळ गावातील काही पदाधिकारी, तालुक्याचे अधिकारी यांना हाताशी धरून घरभाडे भत्ता गिळंकृत करण्याचा सपाटा सुरू केला आहे. आजचे बालक हे उद्याचे भविष्य आहेत. त्यांच्यातून सुशिक्षित पिढी घडवून आणण्याचा प्रयत्न शाळांच्या माध्यमातून केला जातो. शासनाने शिक्षण हक्क यासारखे कायदे अंमलात आणले तर शाळेकडे विद्यार्थ्यांचे कल वाढवण्यासाठी चक्क शाळेतच स्वयंपाकगृहे उभारून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजनाची व्यवस्थाही करून दिली आहे. शाळेतील हे शिक्षण सक्तीचे असले तरी त्याचा दर्जा निश्चितच जपला गेला पाहिजे म्हणून ज्ञानदानासाठी शिक्षकांची मोठी फळी उभी केली आहे. यासमोर जाऊन बाहेरगावाहून येणाऱ्या शिक्षकांचा प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी वेळेची बचत व्हावी, जेणेकरून वाचलेल्या वेळेत ते शिक्षक जास्त विद्यार्थ्यांच्या संपर्कात येऊन त्यांची शैक्षणिक परिस्थिती सुधारेल. या दूरदृष्टीने शासनाने शिक्षकांना शाळेच्या ठिकाणी म्हणजे मुख्यालयी राहणे फक्त बंधनकारकच केले नाही, तर मुख्यालयी राहण्यासाठी दरमहा पगारात घरभाडे भत्त्याच्या नावाने आर्थिक तरतूद देखील केली. पण काही शिक्षकांनी शासनाच्या या नियमाला बगल देऊन शाळेच्या ठिकाणी राहत असलेल्या शहराच्या ठिकाणावरून ये जा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना खरे बोलण्याचे धडे देणाऱ्या काही शिक्षकांनी तर हा घरभाडे भत्ता उचलण्यास काही अडचण येऊ नये म्हणून आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडून संबंधित शिक्षक आमच्याकडे भाड्याने राहत असल्याचे प्रमाणपत्र मिळवले आहे. मात्र नुकतेच ग्रामपंचायत किन्होळा यांनी ठरावात स्पष्टपणे लिहून दिले आहे की जिल्हा परिषद उर्दू शाळेतील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक कोणी किन्होळा गावात मुख्यालयी राहत नाहीत. याची तक्रार पत्रकार फारुख शेख यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा, माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा, माननीय शिक्षण अधिकारी पंचायत समिती चिखली, माननीय संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती चिखली यांच्याकडे रीतसर तक्रार केली आहे. विशेष म्हणजे हे फक्त कागदोपत्रीच मुख्यालयात असतात, मात्र घरभाडे भत्ताही घेतात. सध्या शाळेवर असलेल्या शिक्षकांपैकी काही चिखली बुलढाणा येथून ये जा करीत आहेत, तर घरभाडे पोटी मिळणारी रक्कम यांच्या जरी तिकीट किंवा पेट्रोलमध्ये काही अंशी खर्च होत असेल, पण सततच्या प्रवासाचा ताण असताना हे शिक्षक विद्यार्थ्यांना खरेच दर्जेदार शिक्षण देत असतील असा प्रश्न आहे. गावकुसाबाहेर मुख्य मार्गाशी संलग्न असलेल्या शाळेवरील शिक्षक कधी येतात, कधी जातात याकडे संबंधित गावातील कोणाचेही लक्ष नसते. शिक्षकी पेशाकडे आजही आदराने पाहिला जाते, पण त्यासाठी शिक्षकांनी चांगले वागण्याची गरज आहे. सर्व काही मॅनेज होत असल्याचे सगळीकडे दिसते चित्र. चिखली तालुक्यातील शिक्षकांचे वेतन हे चिखली पंचायत समिती स्तरावरून काढले जाते. तेथील अधिकाऱ्यांना कोण मुख्यालयी राहतो, कोण नाही याची माहिती नसते. त्यांनाही काही लोक मॅनेज करतात असे चित्र दिसत आहे. शिक्षकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे, पण बहुतांश शिक्षक हे आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणाहून ये जा करतात. ज्याप्रमाणे त्यांना आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाची काळजी आहे, त्याप्रकारे इतरांच्या मुलांचा शिक्षकाने विचार केला पाहिजे असे मत ग्रामीण भागातील पालक व्यक्त करत आहेत. तर शिक्षकाने मुख्यालयी राहणे अनिवार्य करण्यात आलेले आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शिक्षक शहरी भागात राहणे पसंत करतात. हे चित्र चिखली तालुक्यात किन्होळा येथे दिसून येत आहे. मौजे किन्होळा येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेवरील मुख्याध्यापक व इतर सर्व शिक्षक हे मुख्यालयी हजर न राहता शासनाची दिशाभूल करून घरभाडे घेऊन शासनाला संगनमताने लाखो रुपयाचा चुना लावलेला आहे. त्यांच्याकडून ते रुजू झाल्यापासून ते आजतागायत मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी घेतलेल्या घरभाडे भत्ता त्वरित वसूल करण्यात यावा व शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी पत्रकार फारुख शेख यांनी केली आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. स्टार टीव्ही 9 मुख्य संपादक फारुख शेख, किन्होळा, चिखली, बुलढाणा.